हाय हॅलो नमस्कार. मी धनश्री आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ आम्ही गाडीची कुलदेवीकडे पूजा करायला गेलो होतो ना, तर त्याच दिवशीचा आहे. हा व्हिडिओ शूट करून तसं बरेच दिवस झाले, पण एडिट करायचंच राहून गेलं होतं. म्हणून म्हटलं आज फायनली एडिट करून तो तुमच्यासोबत शेअर करावा. कुलदेवीचं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही आमच्या यवतमधल्या शेताकडे गेलो आणि तिथे ना जमिनीची लेवल करण्याचं काम आणि विहिरीचं सुद्धा काम चालू होतं बरं का. आणि बऱ्याच दिवसांपासून हे काम चालू आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा ते पाहायला बऱ्याच दिवसांपासून जायचं होतं, पण आहोंना काही वेळच मिळत नव्हता. मग आज इकडे आलोच होतो आणि वेळही होता, मग म्हटलं चला तिकडं सुद्धा जाऊन येऊयात, म्हणूनच आलोय. आणि हे बघा, हे आहे आमचं शेत. जमिनीची लेवल जवळपास पूर्णच झालेली आहे आणि आता फक्त ट्रॅक्टरने शेवटचं काम करून वाफे पाडले की आपलं रान पेरणीसाठी एकदम रेडी होणार आहे. आणि ना अगोदरचं रान आणि आता लेवल झाल्यानंतरचं रान पाहिलं ना, तर खरंच पूर्ण बदलूनच गेले असं वाटतं. खूप छान वाटतंय हे सगळं पाहून. आता असं एकदम एक लाईनीत सरळ व्यवस्थित दिसतंय आता. इकडे आम्ही सगळे ते काम पाहतच होतो, आई, आबा, आहो आणि मी. पण तिकडे मुलांची ना मात्र पूर्ण धम्मालच सुरू होती. पूर्ण रान सपाट झाल्यामुळे ना ते नुसतं इकडून तिकडून पळायचं, खेळायचं, हुंदडायचं त्यांचं आपलं चालूच होतं. मग सगळं हे पाहिलं आम्ही व्यवस्थित. आणि मग आता आम्ही सगळेजण चाललेलो आहोत आमचं विहिरीचं काम बघायला. आणि आमच्या रानाजवळच ना एक ओढासुद्धा आहे. तर त्या ओढ्यात थोडंसं पाणी होतं, मग त्यामुळे युवंश काय करत होता, रोडवरची दगड उचलून त्या पाण्यात टाकत होता. त्याला ते खेळायला बरंच मज्जा येत होती. त्याला म्हटलं तू खेळ इथं. तर आम्ही मग पुढं गेलो आणि हे बघा, हे आहे आमचं भुईमुगाचं रान. आता या शेताची ना लेवल म्हणजे याची सुद्धा अगोदर लेवल केलेलीच आहे ह्या भुईमुग पेरायच्या अगोदर. पण ती वेळेत लेवल कंप्लीट झाली, त्यामुळे पेरणी पण प्रॉपर वेळेत झाली आणि आज छान भुईमुग वाढलाय. भुईमुग काढणीच्या वेळी सुद्धा ना मी नक्की व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करील. आणि याच शेतात ही आमची विहीर आहे. विहिरीच्या बाजूचं ना हे कठड्याचं काम सुरू होतं. तेही कुठपर्यंत आलं पाहायचं होतं. आणि हा जो सोलर दिसतो ना तुम्हाला विहिरीच्या बाजूला, तर त्यावरच आमची विहिरीची मोटर सुद्धा चालते. आणि मग त्यानंतर आम्ही मराठी शाळेत गेलो. आणि ह्या शाळेला आज सुट्टीच होती. आणि ही शाळा जी आहे ना, तर ती माझे आजसासरे म्हणजेच ना आहोंच्या आजोबांनी ना ह्या शाळा बांधायला जागा दिली होती. आणि मग शाळेत गेल्यानंतर खरंच जुन्या आठवणी ताज्या झाल्या, कारण आम्ही सुद्धा मराठी शाळेतच म्हणजे नाही का आपलं प्राथमिक शाळेतच शिकलेलो आहोत. आणि इकडे मुलांची परत मस्ती सुरू झाली, कारण शाळेला सुट्टी होती, त्यामुळे पूर्ण शाळा रिकामीच होती. हापशातून पाणी काढायचं त्यांना खूप छान वाटत होतं, कारण कसं आता ही मुलं इंग्लिश मिडियमला जातात, त्यांना काही ह्या गोष्टींचा इतकासा अनुभव नसतो. आणि ना मला सुद्धा हे सगळं पाहून अचानक लहानपण आठवलं, कारण आम्ही सुद्धा असंच करायचो. मैत्रिणीला हापसायला लावायचं पाणी आणि मग आपण पाणी प्यायचं, परत आपण हापसायचं आणि तिला प्यायला लावायचं. असं खूप मज्जा करायचो आम्ही सुद्धा शाळेत. मग थोडा वेळ तिथं घालवल्यानंतर आम्ही निघालो. नंतर आहोंच्या आत्याच्या घरी गेलो होतो आणि त्यांच्या घरी ना हे सुंदर मोरपीस पाहायला मिळाले. त्यांना विचारलं तर त्या म्हटल्या हे काय विकत वगैरे आणलेले नाही आहेत. इकडं आसपास पाणी वगैरे प्यायला जेव्हा मोर येतात ना, तेव्हाच त्यांचे म्हणजे असे मोरपीस गळून खाली पडतात. तर तेच त्यांनी इथं व्यवस्थित असे जपून ठेवले होते फ्लॉवर पॉटमध्ये सजवून. आणि मग त्यानंतर आम्ही आहोंच्या ना यवतच्या ऑफिसकडे निघालो. तिकडं आहोंचं थोडंसं काम होतं, म्हणून मग आम्ही सुद्धा त्यांच्यासोबतच होतो. तर आम्ही सगळे तिकडंच गेलो आणि त्यांचं काम चाललंय तोपर्यंत मी थोडंफार शूट घेतलं. आणि इकडे बघा युवंशचं काय चाललंय. आतमध्ये गेल्या गेल्या लगेच त्यांनी मस्त असं पप्पांच्या खुर्चीवर ताबा घेतलाय, चांगला रुबाबात तिकडं जाऊन बसलाय. आणि आहोंचं ना सगळं काम आवरेपर्यंत सुद्धा ना बराचसा उशीर झालेला होता. जवळजवळ 8-8:30 तरी वाजले असतील. मग आम्ही काय केलं, सगळं त्यांचं काम झाल्यानंतर ऑफिस बंद करूनच घरी यायला निघालो. आणि त्यांचं काम बराच वेळ चाललं होतं, मग त्यामुळे युवंशसुद्धा खूप कंटाळला होता. थोडा वेळ ऑफिसमध्ये फेरे मार, थोडा वेळ गाडीच्या सनरूफमध्ये उभा राहून इकडं तिकडं बघ, असंच त्याचं सगळं काही टाईमपास करायचं चालू होतं. आणि चला मग इथेच व्हिडिओची एंडिंग करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.